नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार शिवाजी कर्डिले यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांसाठी भव्य कार्यक्रमाचे केलं आयोजन। पत्रकारांचा कर्डिलेंच्या हस्ते करण्यात आला सत्कार। पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये रेझिंग डे साजरा। विद्यार्थ्यांना कायद्याची आणि शस्त्रांची देण्यात आली माहिती। श्रीगोंद्यामधील प्रभाग क्रमांक 8 मध्ये फिल्टर हाऊस उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती, नागरिकांची नाराजी व्यक्त। आणि राहुरी शहरामध्ये फिल्मी स्टाईलची घटना, एका लग्नामध्ये नवरदेवाने दिला लग्नास नकार। संतप्त वराडींनी नवरदेवाला दिलाय चांगला चोप। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील विश्रामगृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। यावेळी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। आमदार कर्डिले यांनी यावेळी अनेक विषयांवरती चर्चा केली आहे आणि पत्रकारांच्या कार्याचं विशेष कौतुक केलंय। राहुरीला पत्रकार भवन होण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध झाल्यास राज्य शासनाकडून पैसे देतो अशी ग्वाही राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील विश्रामगृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार कर्डिले बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रम तांबे, डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे संचालक सुरसिंग पवार, बाळासाहेब जठार, संदीप कर्डिले, राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, गणेगावचे सरपंच अमोल भनगडे आदी उपस्थित होते। यावेळी कर्डिले पुढे म्हणाले की तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनच्या इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागतोय। राहुरी ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी 3,17,00,000ची मंजुरी मिळाली आहे। मिनी MIDCच्या वाढीसाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन काही कंपन्यांशी संपर्क करण्यात आलाय। पत्रकारांनी वस्तुनिष्ठ बातम्या द्याव्यात, कोणाच्या तरी सांगण्यावरनं काहीही करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय।
तसेच निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात, पिचड, आमदार राधाकृष्ण विखे, स्नेहलता कोल्हे यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सोबत मीटिंग करणार असं त्यांनी यावेळी सांगितलंय. पत्रकार दिन आणि नवीन वर्षाच्या पत्रकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांनी सर्व पत्रकारांचा सत्कार केलाय. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये झालेल्या भाषणामध्ये पत्रकार वसंतराव झावरे, राजेंद्र वाडेकर, भाऊसाहेब येवले यांनी राहुरी तालुक्यामधील ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, एसटी आगार, MIDC यासह पत्रकार भवन इमारत होण्यासाठी सूचना मांडल्या आहेत. यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक सुरसिंग पवार, जिल्हा परिषद सदस्य विक्रम तांबे, बाळासाहेब जठार आदींची भाषणे झाली आहेत. याप्रसंगी पत्रकार सुनील भुजाडी, मुख्तार सय्यद, सुनील रासने, विजय येवले, C24 तास वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिल जाधव, महेश कासार, मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, दत्तात्रय तरवडे, विनीत धसाळ, बंडू म्हसे, राजेंद्र आढाव, गणेश विघे, चंद्रकांत लासूरकर, राजेंद्र उंडे, गीताराम शेटे, खालिद शेख, सोपन चौधरी, वसंत आढाव, अनिल कोळसे, शरद पाचारणे आदींसह पत्रकार तसेच वृत्त छायाचित्रकार इथे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश खैरे, आतिक बागवान, बिलाल शेख, गणेगावचे सरपंच अमोल भनगडे, राजू गोपाळे, संदीप गीते, योगेश गीते, उमेश शेळके, सुनील देशमुख, अमोल धाडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले आहेत. यावेळी सूत्रसंचालन सुभाष गायकवाड यांनी केले तर आभार गणेश हापसे यांनी मानले आहेत. कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. प्रथमच आपल्याला सर्व पत्रकाराला मनापासून आपल्या ह्या पत्रकाराच्या दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. विशेष करून पत्रकार दिनाचं औचित्य साधून भाऊसाहेबजी येवले असतील, धावरे सर असतील, वाडेकर असतील किंवा आमचे सुरसिंगरावजी असतील, विक्रमरावजी असतील, गेले राहुरी तालुक्याच्या आणि राहुरी शहराच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान सूचना करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मनापासून आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा सुद्धा त्याच्यामध्ये देतो. कारण का आपण ज्या काही त्याच्या ठिकाणी राहुरी शहराच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने ज्या काही प्रश्न मांडलेत ते खरोखर अतिशय ज्वलंत आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. ही गोष्ट सुद्धा त्याच्यामध्ये मी मान्य करण्याचं काम करतो. ज्या वेळेला राहुरी तालुक्याला 2009ला मी विधानसभेचा राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचा आमदार झालो, त्या वर्षामध्ये आपण सांगायचं म्हणलं तर 2009 ते 2014 पर्यंत राज्यामध्ये सरकार नव्हतं, देशामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सरकार नव्हतं. म्हणून तुमची अपेक्षा त्या ठिकाणी त्यावेळेला काही होऊ शकली नाही. परंतु आता तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने आणि कार्यकर्त्याच्या कृपा आशीर्वादाने 2014ला आपल्याला माहिती का राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये सरकार देण्याचं काम आपण केलं. त्याच्यामुळे आपल्या अपेक्षा वाढणं ही साहजिकच आहे. त्याच्याबद्दल काही कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये दुमत नाही. जे जे विकासाचं काम राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे ते सातत्याने करण्याचा प्रयत्न आपण वेगवेगळ्या माध्यमातून केलंच. परंतु मी काय असं म्हणणार नाही का 100% सगळ्याच प्रश्न राहुरी तालुक्यात आणि राहुरी शहराचा सुटला असं काही अजिबात बोलणार नाही. परंतु जेव्हा 2010 साली आपल्याला माहिती आहे का जे काय तुमच्या तहसील कार्यालय मंजूर झालं, परंतु मंजूर झाल्यानंतर त्याला कुठल्याच प्रकारची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सरकारची जागा काय आपल्याला उपलब्ध होऊ शकली नाही. मग आता सरकारची जागा पाहण्याचा प्रयत्न अनेक वेळाला जवळच शहरामध्ये केला, परंतु जागा काय मिळू शकली नाही. आता त्याची आपण तुम्हाला सांगतो का त्या जागेचं इस्टिमेट पहिलं 1,85,00,000 होतं आणि ती जवळजवळ आता तुमचा इस्टिमेट 2,60,00,000 इस्टिमेट गेलंय. परंतु याच्यामध्ये त्या ठिकाणी एकच ह्या गोष्टीची त्याच्यामध्ये अडचण आली का जे कार्यालय आपल्याला तुम्हाला सांगतो का तहसील कार्यालय कुठं हलवायचं आहे ती आपण पहिली जागा आपण कोर्टाची जी कोर्ट होतं तिथं आपण हलवण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठला जागा मागितली, विद्यापीठ लोकून काही जागा उपलब्ध झाली नाही. आता जी कोर्टाची जागा असेल त्या जागेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ही तहसील कार्यालय हलवून त्याची आता फक्त पाडण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव गेलेला आहे. एक 8-15 दिवसामध्ये तुम्हाला सांगतो की तो पाडण्याचा प्रस्ताव मंजूर होईल. परंतु त्याच कार्यालयामध्ये आपल्याला माहिती का तिथं जेल आहे. आता जेलची परवानगी द्यायची म्हणल्यानंतर पुण्याच्या महासंचालकाचा प्रस्ताव त्याच्यामध्ये दाखल केला आहे. तो थोड्या दिवसामध्ये तुम्हाला सांगतो का त्या जेलची मान्यता मिळून
हे जे काय राहुरी शहरामध्ये असणारं जेल हे नगर सारख्या ठिकाणी आपल्याला आता शिफ्ट केल्याशिवाय दुसरा तिसरा कुठला पर्याय राहिला नाही. कारण ज्या वेळेला इथं केसेस होतात, गुन्हे होतात आणि आरोपी जर अटक करायचं म्हणलं तर व्यवस्था असल्याशिवाय आपल्याला माहिती का ती काही गोष्ट होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपण नगरसाठी आता शिफ्ट करण्यासाठी त्याचा प्रस्ताव दाखल केला आणि तो लवकरात लवकर तुम्हाला सांगतो का पूर्ण होण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये होईल याची मी आपल्याला ह्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने खात्री देण्याचं काम करतो. आता आपण ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत सुद्धा असंच झालंय का बऱ्याच दिवसापासून ग्रामीण रुग्णालय आपण मागणी करत होतो. ग्रामीण रुग्णालय जुनं झालंय आणि तिथं मात्र कुठल्याच प्रकारची व्यवस्था आणि कुठली सोय नाही. आणि त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येणारा जो काय त्या ठिकाणी तुमचा रुग्ण आहे तो काय मोठ्या पैशाने आर्थिकदृष्ट्या सबल असणारा नाही. जो गरीब माणूस आहे, जो आपल्याला माहिती आहे का 100 रुपये सुद्धा खर्च करू शकत नाही, अशाच माणसाला त्या ग्रामीण रुग्णालयाची सुद्धा आवश्यकता लागते. म्हणून मी आपल्याला सांगतो का आता 2014च्या सरकार आल्यानंतर त्याला जवळजवळ 3 कोटी आणि 14 लाख रुपयाची उपलब्धता करून देण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 17 लाख उपलब्ध केली आणि त्याचा प्रस्ताव तुम्हाला सांगतो का आता त्याचा तयार झाला. मागच्या वेळेला आता आपणच काही मंडळींनी मागणी केली इथं आपण कर्डिले साहेब आता तिथं जागा नाही, तिथं सगळे कर्मचाऱ्याचे राहण्याचे क्वार्टर होऊ शकत नाही आणि मग जर कर्मचाऱ्याचे क्वार्टर जर कदाचित तिथं जर झाले नाही तर आपण जरी किती मोठी चांगली भव्य दिव्य जरी कदाचित ग्रामीण रुग्णालय उभा जरी केलं आणि तिथं जर कर्मचारी कधी डॉक्टर मंडळी जर उपलब्ध नसतील तर त्याचा काही कुठल्या प्रकारचा उपयोग होणार नाही. म्हणून तुमच्यासारख्याच काही शहरातल्या कार्यकर्त्यांनी पत्रकार मंडळींनी मागणी केली का विद्यापीठमध्ये आपण ही जर ग्रामीण रुग्णालय जर नेलं तर राहुरी शहराला त्याचा उपयोग होईल आणि राहुरी शहराच्या आजूबाजूला जे काही तालुका त्या ठिकाणी आहे त्या तालुक्याला सुद्धा त्या ग्रामीण रुग्णालयाचा उपयोग होईल अशी मागणी केली. आम्ही त्याचा प्रयत्न केला, विद्यापीठमध्ये ठराव घेतला, तो ठराव पाठवला. परत काही मंडळीचा त्याच्यामध्ये मागणी अशी आली आता कर्डिले साहेब ही राहुरीमध्ये शहरामध्येच ही रुग्णालय झालं पाहिजे. शहरामध्ये जर झालं तर आपण ती रुग्णालय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो का गोरगरिबाला त्याची व्यवस्था होईल. आता त्याचा प्रश्न जवळजवळ सुटलाय, त्याचं टेंडर सुद्धा फायनल झालंय आणि ते फायनल होऊन आता त्याला कामाला सुद्धा सुरुवात होण्याचं काम होईल. मी त्यावेळेला सूचना एकच केली, नुसतं ग्रामीण रुग्णालय काय बांधून चालणार नाही तर अजून 2-3 कोटी रुपये जरी खर्च त्याच्यामध्ये झाला तर जसं आता आपण सांगितलं का आपण पहिला मजला आणि दुसरा मजला तिसरा मजला बांधायची जरी वेळ आली तर तिथंच ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाबरोबरच कर्मचारी राहण्याची सोय सुद्धा तिथं झाली पाहिजे. याची व्यवस्था आपण आता त्याचं एस्टिमेट वेगळं काढण्याचं काम सांगितलंय. त्याचं एस्टिमेट होऊन लवकरात लवकर तुम्हाला सांगतो का ती ग्रामीण रुग्णालय सुद्धा उभं राहण्याचं काम होणार आहे. तो पत्रकारिता आपली अनेक वर्षापूर्वीपासून पत्रकार शेकडो वर्षाची परंपरा, हजारो वर्षाची परंपरा पत्रकार जसं महाभारतापासून सुरुवात झाली. जसं संजय सांगत होता धृतराष्ट्राला काय युद्धभूमीवर चाललं ते सांगत होतं, तिथून पत्रकारिता खरी सुरू झाली. नंतर ही आपली मराठी पत्रकारिता त्याच्या अगोदर नंतर जांभेकर आले, बाळकृष्ण जांभेकरचे 6 जानेवारी 1832ला त्यांनी जे दर्पण वृत्तपत्र सुरू केलं. अलीकडे बघितलं तर आपल्या भारतातले पहिले ग्रामीण भागातले पत्रकार भारतातले तरवडी, इथे तरवडी नावाचं गाव निवासी, तिथले मुकुंदराव पाटील यांनी एक छोट्याशा खेडेगावात तरवडीसारखं वृत्तपत्र चालवलं. म्हणजे आपल्याला जिल्ह्याला फार मोठी पार्श्वभूमी, दाप आपटे जिल्ह्यापासूनच महाराष्ट्राला देशाला म्हणजे आदर्श असे पत्रकार आपल्या नगर जिल्ह्यात सुरू झाले. वसंतराव देशमुख जे ग्रामीण भागात म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या तालुक्यात ठिकून एखादं दैनिक चालवलं, ही सुद्धा मोठी परंपरा आपल्या नगर जिल्ह्यात. राहुरीला सुद्धा आपली खूप मोठी पेनसे अण्णा असतील, धमाका सर असतील, उपाध्याय, अनेक अशी मोठी परंपरा आपल्या राहुरीला आहे. पत्रकारितेचा काळ आता बदलत चाललेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. पूर्वी बातमी पाठवली, आज फोन केला, उद्या लागायचा, परवा बातमीची, आता नाही. आता इथं काय कर्डिले साहेब बोलले लगेच. पत्रकार दिनाच्या निमित्तानं राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांना या ठिकाणी निमंत्रित केलं. सालाबादप्रमाणे भव्य असा कार्यक्रम ठेवला. मागच्या वेळेस मंडप नव्हता, यावेळेस मंडपही ठेवलेला आहे आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम पण याच्यानंतर आहे. त्याबद्दल साहेबांना मी सर्व पत्रकारांच्या वतीने धन्यवाद. साहेब, पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दर्पण हे पत्र सुरू केलं.
त्याचबरोबर भाऊसाहेबांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्याला देखील चांगली परंपरा आहे पत्रकारितेची. तर या निमित्तानं मी पत्रकार दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या माझ्या सर्व पत्रकार मित्रांना शुभेच्छा देतो. तर मी सर्व पत्रकारांना विनंती करतो मित्रांनो, हसण्यावारी न्यायचं नाही. काही वर्षांपूर्वी ज्याच्याबरोबर मी पत्रकारिता केली, असं दैनिक सामनाचा जिल्हा प्रतिनिधी मुकुंद जोशी नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत होता, तो हार्ट अटॅकने गेला. मित्रांनो, माझी आपल्याला एक विनंती आहे, वेळोवेळी तुमची वैद्यकीय तपासणी करा, आरोग्याकडे लक्ष द्या, वेळची वेळी नाश्ता पाणी जेवण करा आणि आराम करा. पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने इथं मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल यजमान जे आहेत, आयोजक जे आहेत, त्यांना धन्यवाद देतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये रेझिंग डे निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये काही पत्रकारांनी रक्तदान केलंय. तसेच यावेळी पोलीस कर्मचारी देखील रक्तदान करणार आहेत, असे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितलंय. महाराष्ट्र पोलीस दल स्थापना सप्ताहाच्या निमित्ताने आमचे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री जयंत मीना सर, आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शनजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा 2019 या वर्षातील पहिल्याच आठवड्यात पोलीस स्थापना दिवस सप्ताह आम्ही सुरू केलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही पोलीस दलाच्या कामकाजाबाबत जनजागृतीचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. 7 जानेवारीला आम्ही एकता रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे. तर आपणा सर्वांना माहीतच आहे की रक्ताची फार आवश्यकता असते. दररोज हजारो ठिकाणी अपघात होतात आणि बऱ्याच रुग्णांना रक्त हे द्यावं लागतं. अपघातामध्ये बऱ्याच रुग्णांचं रक्त हे वायाला गेलेलं असतं अपघातात जखमावून, तर ते रक्त द्यावं लागतं आणि अशा वेळेस रक्ताची फार आवश्यकता असते. त्यामुळे पोलीस दलाच्या वतीने आम्ही हा ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि यासाठी पत्रकार आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालेलं आहे. आमचे पोलीस कर्मचारीसुद्धा या ठिकाणी ब्लड डोनेशन करणार आहेत आणि जास्तीत जास्त रक्त कसं संकलित करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. लंडन येथील अल्बर्ट म्युझियममधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ भवानी तलवारीच्या सुवर्णजडित प्रतिकृतीचं अनावरण येत्या 12 जानेवारीला मावळा जवान या संघटनेच्या वतीनं राजगड इथे संपन्न होणार आहे. या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीमधनं शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागृत व्हावा, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. लंडन येथील अल्बर्ट म्युझियममधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ भवानी तलवारीच्या सुवर्णजडित प्रतिकृतीचं अनावरण येत्या 12 जानेवारीला मावळा जवान संघटनेच्या वतीनं राजगड इथे होणार आहे. हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार 25 वर्ष राजांनी राजगडावरती जिजाऊ साहेबांसोबत केला आहे. याच ऐतिहासिक ठिकाणी राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या दिवशी या सुवर्णजडित प्रतिकृतीचं अनावरण केलं जाणार आहे. कोट्यावधी भारतीयांच्या अंतःकरणामध्ये या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीमधनं शिवरायांच्या अतुलनीय शौर्याचा वारसा जागृत व्हावा या उद्देशानं ही प्रतिकात्मक तलवार तयार करण्यात आली आहे, असं संघटनेचे दत्ताजी नलावडे यांनी सांगितलंय. शिवाजी महाराजांची जर ओरिजिनल तलवार इथपर्यंत येऊ शकत नाही तर किमान ती कशी होती याची प्रतिकृती तरी आपल्याकडे बनली पाहिजे आणि ती महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, जगभरातल्या शिवभक्तांना बघायला मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही तशी तलवार बनवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. जेवढी तलवारीची वैशिष्ट्य शिवाजी महाराजांच्या तलवारीत होती त्याच प्रकारची वैशिष्ट्य आम्ही टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची लांबी, त्याची रुंदी, त्याचं वजन, त्याचं डिझायनिंग, स्पेसिफिकेशन सगळं सेम टू सेम असण्याचा आम्ही 100% प्रयत्न केलेला आहे. 19-2% फक्त काहीतरी फरक होऊ शकेल त्यात. ब्रिटिश सरकारच्या ताब्यामध्ये एक जगदंब तलवार त्यांनी दाखवलेली आहे आणि ती तलवार आणि मराठ्यांच्या सगळ्या तलवारी जवळपास सेम आहेत. म्हणजे राजाची तलवार मग त्याच्यामध्ये सोनं वापरला असेल, हिरा वापरला असेल आणि सामान्य माणसाची तलवार पण लांबी सेम, रुंदी सेम, जवळपास वजन पण सेम डायमेन्शनमध्ये. जसं आपण मोबाईलचे वर्षन असतात की नाही तशा प्रकारे या तलवारी बनलेल्या असतात आणि सेम तसेच सगळे डायमेन्शन वापरून ही तलवार बनवायचा प्रयत्न केला.
अमोल उन्मले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. संपूर्ण राज्यभर 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातोय. दरम्यान पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये देखील पोलीस सप्ताह दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी रामराव फुंदे माध्यमिक विद्यालय, तनपूरवाडी आणि आंबेवाडी प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचा कारभार, कायद्याविषयक माहिती, हत्यारांची माहिती आणि कैद्यांचं जीवनमान याविषयी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस सुद्धा एक समाजामधील घटक आहेत. समाजामध्ये शांतता नांदावी यासाठी पोलिसांना कायदा मोडणाऱ्यांवरती कारवाई करावी लागते. विद्यार्थी दशेपासूनच मुलांनी पोलिसांच्या कार्याची आणि कायद्याची माहिती ठेवल्यास भविष्यामध्ये शांतताप्रिय समाज निर्मिती होईल, असं प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी व्यक्त केलंय. राज्यामध्ये 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातोय. पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये देखील पोलीस सप्ताह दिन साजरा करण्यात आलाय. रामराव फुंदे माध्यमिक विद्यालय, तनपूरवाडी आणि आंबेवाडी प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचा कारभार आणि कायद्याविषयी माहिती, त्याचबरोबर कैदेमध्ये असलेल्या कैद्यांचे जीवनमान आणि हत्यारांची ओळख याविषयी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, पोलिसांचं कार्य कायद्याचं रक्षण करून समाजामध्ये शांतता प्रस्थापित करणे हे जनतेपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस सप्ताह दिन साजरा केला जातो. दरम्यान या प्रसंगी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, पोलीस हवालदार अरविंद चव्हाण, संजय आव्हाड, भगवान सानप आदी इथे उपस्थित होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल संदीप गर्जे यांनी हत्यारांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे. यावेळी प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी केलाय, तर भगवान सानप यांनी सर्वांचे आभार मानलेत. आजचा आपला जो कार्यक्रम आहे हा रेजिंग डे पोलीस स्थापना दिवस म्हणून आपण एक आठवडा पाळतो आहोत. वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी, टीचर्स यांना बोलवून आपल्या पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं, पोलिसांकडे असलेल्या हत्याराचा पोलिसांनी वापर करायचा आहे, गैरवापर नाही. बरोबर? तुमच्याकडे असलेली जीभ तुम्ही वापर केला तर तुम्हाला लोक काय म्हणणार, गोड बोललेत आणि चांगलं संभाषण केलं तर काय म्हणणार, चांगला मुलगा आहे. आणि जर शिव्या दिल्या तर, गैरवापर केला तर फटका बसणार. बरोबर आहे? म्हणून हत्याराचा जसा आपण वापर करतो तसं जिभेचा पण वापर करायला पाहिजे, गैरवापर नाही. रामराव फुंदेसर माध्यमिक विद्यालय, तनपूरवाडी या शाळेतून आलो आहे. माझं नाव वनवे प्रकाश महातारदेव. आज आम्हाला आमच्या शिक्षकांनी पोलीस स्थापना दिनाबद्दल पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये भेट देण्यासाठी आणलं होतं. आणि इथं आल्यावर आम्हाला पोलीस कस्टडी दाखवण्यात आली, गुन्हेगाराच्या कोठडी दाखवण्यात आल्या. आणि आम्ही ज्यावेळेस बसलो होतो इथे, त्यावेळेस आम्हाला पोलीस अधिकाऱ्याने आणि SP सरांनी जी माहिती DYSP सरांनी माहिती सांगितली त्यांच्या हत्याराबद्दल आणि ते जे
हत्यारं वापरतात त्याबद्दल खूप छानशी माहिती सांगितली आणि साध्या भाषेत सांगितली जी आम्हाला समजली आणि पोलिसांची यंत्रणा कशी चालते ते पण सर्व आम्हाला सोप्या भाषेत सांगितलं. त्याबद्दल आम्हाला खूप समाधान वाटलं आणि आमच्या मनामध्ये पोलिसांबद्दल खूप मोठी आदराची भावना निर्माण झाली आणि आमच्या देशाच्या या पोलीस व्यवस्थापनेबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे. सचिन दिनकर, झी24 तास, पाथर्डी. महापालिकेमध्ये समावेश झालेल्या नव्या गावांमध्ये रहिवाशांना पाण्यासह अन्य सुविधा मिळत नाहीयेत असं गाऱ्हाणं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेमध्ये मांडलं आहे. मात्र पुण्यामधील पाणी कपातीचा निर्णय हा कालवा समितीकडनं होईल असं सांगून त्यांनी अप्रत्यक्ष पाणी कपातीचे संदेश देखील दिले आहेत. महापालिकेमध्ये समावेश झालेल्या नव्या गावांमधील रहिवाशांना पाण्यासह अन्य सुविधा मिळत नसल्याचे गाऱ्हाणे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेमध्ये मांडले. पण पुण्यामधील पाणी कपातीचा निर्णय हा कालवा समितीकडनं होईल असं सांगून अप्रत्यक्षपणे पाणी कपातीचे संकेत त्यांनी दिले आहेत. मात्र पुणेकरांना पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही असं देखील सांगायला ते विसरले नाहीयेत. जलसंपदा मंत्र्यांनीच पुण्याच्या पाण्याबाबत कालवा समितीकडे बोट दाखवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर दुसरीकडे जलवाहिन्या जुन्या आहेत त्या बदलाव्यात असा सल्ला देखील त्यांनी दिलाय. शहराच्या बाबतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शहराचा पाणी पुरवठा कमी होणे ही राज्य शासनाची आणि आमची सुद्धा तीच भूमिका आहे. एक असं आहे की टंचाई सर्वच ठिकाणी, आज दुष्काळ सर्व ठिकाणी, पण पिण्याच्या पाण्याची प्रायोरिटी आहेच. मी तुम्हाला एकच सांगतो की पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये पाणी पुरवठा जास्त होतोय, पाणी जास्त वापरलं जात आहे. हा जो काय आक्षेप घेतला जातो, जे विधानसभेत मी स्वतः बोललो आहे उत्तर देताना, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी गावं समाविष्ट झालेली आज आहेत ती गावं आज नाही 5-10 वर्षापासून पाणी घेत आहेत. तुमच्या लाईनवरूनच पाणी घेत आहेत, त्याची अकाउंटेबिलिटी होत नाही. मी सांगू इच्छितो की गेल्या 3 वर्षापूर्वी गावं समाविष्ट होण्याच्या अगोदर या सर्व सोसायट्याने एकत्र करून मी निवेदन दिलं होतं की या सगळ्यांना अधिकृत इलिगल पाणी घेत आहेत ना, अधिकृत पाणी द्या, तुम्हाला पैसे मिळतील. इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी जे पैसे लागतात, वॉटर मीटर वगैरे, ते सुद्धा द्यायला तयार आहेत अधिकृत. त्यामुळे आज जो पुण्याच्या संदर्भातला जो मुख्य मुद्दा बोलला जातो की पाणी जास्त वापरलं जातं, माझ्या मते जे माझं मत आहे, जे मी विधानसभेत सुद्धा मांडलेलं आहे की अकाउंटेबिलिटी व्यवस्थित झाली तर हा प्रकार होणार. नंबर 1. नंबर 2, कालवा फुटला त्यावेळेस कालवा फुटीच्या संदर्भात जी समिती नेमली त्या समितीला मी ॲडिशनल 2 गोष्टी आणखी सांगितल्या. एक, पुण्यामध्ये टँकरवाले कुठून पाणी आणतायत? एवढं मोठं कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे, पुण्याच्या नावावर जर तुम्ही पाणी बोलता की तुम्ही पाणी जास्त वापरता, या टँकरची अकाउंटेबिलिटी झाली पाहिजे. तर कदाचित कन्स्ट्रक्शनला वापरलं जाणारं हे सगळं पाणी कुठून बाहेरून पाणी येते याची अकाउंटेबिलिटी व्यवस्थित झाली तर मग कालव्यातून पाण्याची काही थेफ्ट होत आहे का, कालव्याला लागून कुठे विहिरी केलेल्या आहेत का, तिथून पाणी भरलं जात आहे का. पुन्हा जे बदनाम होत आहे याच्यासाठीच होत आहे की जेव्हा MWRने निर्णय दिला की लोकसंख्या जी ॲफिडेविटवर तुम्ही दिलेली ती 40 लाख आहे, त्या 40 लाखप्रमाणे 8.25 TMC याच्यावर तुमचा वापर झाला नाही पाहिजे. या बाबतीमध्ये ग्रामीण भागातल्या आमदारांनी हे केलं आणि त्याला उत्तरं मीच दिलेली आहेत विधानसभेत. जरी हे खरं असलं तरी ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, वितरण व्यवस्था आहे, त्या अनेक वर्षापूर्वीची आहे. तिला अपग्रेड करणं गरजेचं आहे आणि नवीन सिस्टम जे आहेत त्या करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुणे कॉर्पोरेशनने जो दिलेला प्रस्ताव आहे की 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही संपूर्ण वितरण व्यवस्था कशी होईल, या पद्धतीने आम्ही पाण्याचं लिकेज कसं थांबवू, वापर कसा कमी करू, या बाबतीतला त्यांचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव 3 ते 4 वर्षाचा आहे. तेवढा वेळ द्यावाच लागेल. सरकार किंवा कॉर्पोरेशनसुद्धा कुठेही जादू करू शकणार नाही आणि म्हणून तेवढा वेळ देऊन त्या वेळामध्ये त्यांनी संपूर्ण व्यवस्था केली तर त्याच्यात निर्णय लागेल. 5 राज्यामध्ये भाजपला सरकून मार पडलेला आहे आणि तो 5 राज्य कुठचे हा जर नीट विचार केला तर पूर्ण हिंदी बेल्ट आहे. आणि हा जो हिंदी बेल्ट आहे ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये RSSचा होल्ड आहे, विश्व हिंदू परिषदेचा होल्ड आहे, बजरंग दलाचा होल्ड आहे. अशा ठिकाणी लोकांनी रिजेक्ट केलेलं आहे. ही बाब साधी नाही. जेव्हा मोदी आले सत्तेमध्ये तेव्हा मोदींनी काय आंध्रापासून अख्ख्या देशात 100 कोटी लोकांची काही कामं नव्हती केली. गुजरातमध्ये चांगलं काम केलं, हा माणूस चांगलं काहीतरी काम करेल ह्या भावनेच्या आधारे त्यांनी स्वप्न काय दाखवली ती सोडा. जनरल इम्पॅक्ट काय असतो माणसाचा की या माणूस काहीतरी करू शकेल आणि म्हणून त्या आशेवर लोक मतदान करतात. आताचा जर ट्रेंड पाहिला तर हे चित्र उलटं झालं हे निश्चित आहे. हा अंडरकरंट वेगळा हे मी अतिशय अभ्यासाने सांगतोय तुम्हाला. त्यामुळे या बाबतीमध्ये
कुणालाही घमंड असू नये याच्या बाबतीतली काळजी जर घेतली तर मग हे काही गडबडी होणार. आणि लक्षात घ्या, हे सगळं चालत असते ना, वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारचे संदूपसुंदी चालत असते. पण शेवटी लार्जर इंटरेस्ट काय आहे, जनतेचं व्यापक हित काय आहे, याचा विचार सगळे नेते वरच्या लेवलचे घेत असतात. थोडंफार ह्या सगळ्या. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. येवला तालुक्यातील वडगाव बेल्ले इथे आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध कामांचं लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये सभागृह, हायमास्ट, सौरपंप तसेच कापसे फाउंडेशनच्या वतीनं वडगावकरांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर प्लांटचं लोकार्पण देखील करण्यात आलं. येवला तालुक्यातील वडगाव बेल्ले इथे तालुक्याचे भाग्यविधाते आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलंय. येवला तालुक्यामध्ये वडगाव बेल्ले इथे सभागृह, हायमास्ट, सौरपंप तसेच कापसे फाउंडेशनच्या वतीनं वडगावकरांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी बसवण्यात आलेल्या फिल्टर प्लांटचं लोकार्पण करण्यात आलंय. वडगावकरांना आता शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करण्यात आलंय. या प्रसंगी भुजबळांनी या योजनेचं कौतुक केलंय. अशाच दानशूर व्यक्तींनी आपल्या गावामध्ये अशा प्रकारची कामं करावीत असं आवाहन त्यांनी केलंय. या प्रसंगी कापसे फाउंडेशनच्या वतीनं भुजबळांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सरपंच मीराताई कापसे, हर्षदा पगारे, बाळासाहेब कापसे, माणिकराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, संजय वणकर, राधाकिसन सोनवणे, अशोक जाधव, भाऊसाहेब कापसे, जितेश पगारे आदींसह असंख्य नागरिक इथे उपस्थित होते. प्रशांत कलंके, सी24 तास, येवला. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्रीगोंदा शहराचा कधी होणार अतिक्रमणापासून मोकळा श्वास? काय आहेत श्रीगोंदा शहरातील जनतेच्या अपेक्षा? काय पडलंय जनतेच्या पदरात? यंदा कोणाकडून मिळणार कोणकोणती आश्वासने? कोण करणार आश्वासनांची पूर्तता? काय आहे श्रीगोंदा शहराची अवस्था? खरंच झालाय श्रीगोंदा शहराचा विकास? कोण आहे जनतेचा खरा बाहुबली? श्रीगोंदा नगरपालिकेचे महायुद्ध. श्रीगोंदा नगरपालिकेचं महायुद्ध. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
श्रीगोंद्यामध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये फिल्टर हाऊस उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती बघायला मिळाली आहे. इथे नवे चेहरे, नवीन प्रभाग यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. मात्र इथे देखील अनेक समस्या आहेत अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत असणारा हा भैरवनाथाचं मंदिर प्रभाग क्रमांक 8 आहे. अनेक दिग्गज या प्रभागानं घडवले. मात्र सध्याची परिस्थिती पाहता फिल्टर हाऊस उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती इथे दिसते. या प्रभागाची प्रभाग रचनेमध्ये बरीच तोडफोड झाली असली तरी यंदा काही नवीन प्रोडक्ट या प्रभागामध्ये लॉन्च होणार का असं नागरिकांना वाटतंय. ओबीसी, स्त्री आणि सर्वसाधारण अशा 2 जागांचे आरक्षण इथे प्रभागाचे तुकडे करून जोडल्यानं जुन्या दिग्गजांचे आखाडे धुळीस मिळाले आहेत. यामुळे नवीन चेहरे, नवीन प्रभाग यामुळे निवडणूक रंगणार असं चित्र सध्या दिसतंय. मात्र येथील मतदारांच्या समस्या अनेक आहेत. आम्ही सातत्यानं तक्रारी करून देखील याची दखल कोणीही घेत नाहीये. कोणताही नगरसेवक गेल्या 5 वर्ष आमच्यापर्यंत आले सुद्धा नाहीयेत. हीच शोकांतिका येथील मतदारांनी व्यक्त केली आहे. तर आनंदकर मळा येथील महिलांनी पाणी आणि लाईटची मुख्य समस्या आहे असं सांगितलंय. मात्र तशी परिस्थिती पाहता या वॉर्डमध्ये विकास की भकास अशीच परिस्थिती सध्या तरी दिसून येते. प्रभाग क्रमांक 8 म्हणजे या प्रभागाला भैरवनाथाचे मंदिर, श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत असणारे भैरवनाथाच्या मंदिराचा प्रभाग असे म्हटले जाते. या प्रभागाची व्याप्ती आपण पाहिली तर या प्रभागामध्ये भैरवनाथाचं मंदिर, खंडोबाचं मंदिर, आनंदकर मळा, शेंडगेवाडी, त्यानंतर फिल्टर हाऊसचा काही भाग अशी व्याप्ती या प्रभागाची येते. तरी आपण आता या प्रभागामध्ये या नागरिकांना, मतदारांना आपण जाऊन विचारणार आहोत प्रत्यक्षात की आपल्या काय अडचणी आहेत, की 5 वर्षात आपल्या अडचणी कुणी सोडवल्या किंवा नाही सोडवल्या, किंवा आपल्या प्रभागाचा कोणत्या प्रकारे विकास झाला आहे. चला तर मग आपण स्वतः मतदारांकडे जाऊन त्यांना आपल्या अडचणी विचारू. माझं नाव रशीद जकाते, मी वार्ड नंबर 8मध्ये राहतो. आता 5 वर्ष झाले निवडणूक होऊन, जवळजवळ आता ही 5 वर्षी दुसरी निवडणूक आली समज, आता येईल ती आहे का नाही. तर 5 वर्षात जे निवडून आले 4 नगरसेवक यांनी तर आमच्यासाठी काहीच नाही केलं. आमच्या स्वबळावर आम्ही ही लाईट जी आणली दादांना घेऊन बरोबर, त्यांनी आम्हाला यांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे ही लाईट इथपर्यंत आम्हाला आली. नळ कनेक्शन बी तिथपर्यंतच त्या कॅनलपर्यंत कट होत होतं, तिथून पुढं आम्ही जरा थोडासा जोर दिल्यामुळे पुढं आलं. पाणी इकडं कुठं पाणी नाही येते. हे आमचंच पाणी इथं विहिरीचं पाणी आहे. ती हे आली पाईपलाईन आली, पण त्याला पाणी कुठं आहे अजून. पाईपलाईन कधी आली? पाईपलाईन येऊन जवळ 6 महिने झाले. आणखीन काय अडचणी? अडचणी काय नाही, नुसतं ते आता ते मागं म्हणले होते तुमच्या घरापर्यंत रस्ता आम्ही नेऊ बा. नगरसेवकांनी सांगितलं होतं निवडून येऊस तर, नुसतं माप घेऊन गेले ते डांबरीपासून घरापर्यंत माप घेऊन गेले आणि तिथून पुढं काहीच नाही. नुसतं माप नेलं आपलं नावाला, परत आलेच नाहीत. कोण आहेत नगरसेवक तुमच्या प्रभागात? आता इथे काय नाहटा आहे ते, परत ते संतोष शेंडगे, ते मीनाताई शेंडगे आहे, परत ते फक्कड मोठे, हे नावापुरतं आता मत. आता इलेक्शन येते तर आता येते सगळे मत मागायला, असं आहे ते. इलेक्शन झाल्यानंतर फिरकलेच नाही तुमच्याकडे? नाही, इलेक्शन झाल्यानंतर काहीच केलं नाही आमच्यासाठी. त्यांनी आले सुद्धा विचारलं सुद्धा नाही तर काय समस्या आहे तुमच्या. तर स्पष्ट सांगू, ते जरी आज उद्या जरी आमच्या समोर आले तरी आम्ही त्यांना बोलू शकतो. तर इथं तुमचं काय काम आहे इथं? मी सलीम मोहम्मद जकाते, राहणार श्रीगोंदा, वार्ड नंबर 8, नगरपालिका 8 नंबर प्रभागमध्ये राहतो. म्हणजे 25-30 वर्ष झाले श्रीगोंद्यात नगरपालिका येऊन. भरपूर वार्डात भरपूर ठिकाणी विकास झाला. प्रत्येकजण आपलं सांगतो, पण पहिला 4 नंबर वार्ड होता, आता 8 नंबर वार्ड झाला आहे स्टेशन रोड परिसराला. खूप प्रयत्न करून लाईटीच्या समस्या, पाण्याच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, इथे नगरसेवक आम्ही निवडून दिले वेळोवेळी. पण त्यांना सांगितलं पण लाईट गेलेली आहे, एखादा खांबावर ट्यूब बसवा. ती मात्र आमचं ऐकत नाही, सत्ताधारी काय ऐकत नाहीत, आम्हाला लाईट येत नाहीत. आत्ता पण स्टेट लाईट आम्हाला पाचपुते यांनी बरीच सांगून त्यांनी आम्हाला स्टेट लाईट दिली. पण इथे स्थानिक नगरसेवकांना आम्ही सांगायचे स्टेट लाईटवरचे बल्ब गेलेले आहेत, तेवढी समाज सांगत तर ते बल्ब बसवणे पण समर्थ नाहीत. असे नगरसेवक आमच्याकडे निवडून गेले होते. 10वी पण पास नाहीत असे नगरसेवक इथून निवडून दिले आहे. निवडून देताना थोडा जनतेने विचार करावा की नगरसेवक हा सुशिक्षित असावा. आम्ही 4 नगरसेवक एका पक्षाचे सलग निवडून दिले होते. त्यात पहिला फक्कड मोठे निवडून दिला होता, संतोष शेंडगे निवडून दिला होता, दुसरा
बाळासाहेब नाटांनी तर म्हणले होते आम्ही इथं नाटा पॅटर्न राबवणार ह्या 4 नंबरमध्ये पहिल्या, पण त्यांनी काही फक्त एकदा सुद्धा फिरकलं नाही. पहिले पंचवार्षिकला एकदा जे तोंड दाखवलं, आता परत ते फक्त फॉर्म घेताना दिसले. फक्त हे असे नगरसेवक आमच्याकडे घोडचूक झाली होती, ते ह्यावेळेस होणार नाही. सुरेखा सतीश खेडकर. आमचा लाईटचा प्रॉब्लेम आहे, तेवढा लाईटचा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह करून द्या. आम्हाला पूर्णतः लाईटच नसते घरात, संध्याकाळी पूर्ण अंधार असतो. म्हणजे कसं अजिबातच उजेडच नाही घरात, पूर्ण दिवसभर पण कोणाचे बोर चालत नाहीत, कोणाची मोटरी चालत नाहीत. त्यामुळे हा लाईटचा प्रॉब्लेम आमचा एवढा सॉल्व्ह करून द्या. आणखीन काय समस्या आहेत? पाण्याचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. रस्त्याचा करून घेतला, पण काय रस्त्याला पूर्ण हीच केलेलं नाही, फक्त खडी आणि मुरुम टाकलाय. त्याच्यावरती आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही पूर्ण सडक करणार, की डांबरी रोड तयार करणार ना, ते डांबरी रोडचं तेवढं करून द्या. आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर ते पाण्याची त्यांनी पाईपलाईन घेतली होती आपल्याला, हे जे फिल्टर हाऊसची, ती फिल्टर हाऊसची पाईपलाईन पण म्हणली होती होईल पूर्ण, त्याचं काय आणखी पूर्ण झालेलं दिसत नाहीये. ते पण पूर्ण करून आणि पाण्याची सोय द्या तेवढी पूर्ण करून. पिण्याचं पाणी फिल्टरचं ते म्हटले होते की येईल तुम्हाला, त्याची पाईपलाईन काम केले, पण ते काय पूर्ण झालेलं दिसत नाही. आणखी तुमच्याकडे नगरसेवक आलते का तुमचे? नगरसेवक फक्त ते मतदानापुरते येतात, परत काय त्यांची पूर्ण मला वाटत नाही त्यांना मतदार हा आपला आहे म्हणून त्यांना काही दिसत नसेल. परत ते मतदानापुरते ते सगळ्यांच्या घरी येतात, सगळ्यांना सांगतात हो आम्ही करू, पण परत ते काय पूर्णतः परत येतच नाहीत पाहायला ना की बाबा हा आम्ही आलो आणि काम करून दिले म्हणून. असं कधीच होत नाही. सांगू ना सर, आम्हाला पाणीच नाही कसलंच अजिबातच. पाणी टँकरची सोय झाली, पण पाणी प्यायचं नाही ना भेटत आम्हाला. पाहिजे ती पाणी नाही ना, लाईटच नाही. लाईट नाही म्हणल्या पाणी कुठून येणार, त्याचीच समस्या आहे आम्हाला. खेडकर, आनंदकर माळा परिसरात वार्ड क्रमांक 8 मधून बोलतोय. आज या ठिकाणी जर पाहिलं तर मागील जे पंचवार्षिकमध्ये निवडणूक झाली, त्याच्यामध्ये जे नगरसेवक आम्हाला मिळाले, त्याच्यामध्ये 5 वर्षामध्ये नगरसेवकाने आम्हाला या ठिकाणी पाहिलं देखील नाही की परिस्थिती काय आहे. आणि आज जर या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्या वार्डामधून, आमच्या माळ्यामधून पाण्याची जी टाकी झाली, त्या टाकीमधून पूर्ण गावासाठी पाणी या ठिकाणी जातंय. पण अजून आमच्या माळ्यात आनंदकर माळा असेल, जकाती वस्ती असेल, या ठिकाणी आम्हाला पाण्याचे कनेक्शन अजून मिळालेलं नाही. तरी चालू आर्थिक निवडणुकीमध्ये आम्ही एक चांगला सक्षम उमेदवार आम्ही निवडून देण्याचं ठरवलेलं आहे. आणि जो उमेदवार जेणेकरून आमच्या जनतेचं या ठिकाणी, आमच्या माळ्याचं, वार्डाचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करीन, असा उमेदवार आम्ही या ठिकाणी चालू पंचवार्षिकला निवडून देण्याचा विचार करणार आहे. त्या व्यतिरिक्त या ठिकाणी जर पाहिलं तर सर, या ठिकाणी तुम्ही पाहताय हा रस्ता, आज रस्ता झालाय, पण याच्यावर डांबरीकरण नाही, नुसतं नावाला या ठिकाणी रस्ता झालेला आहे. फक्त फिल्टर हाऊसकड जाण्यासाठी त्यांच्या सोयीसाठी हा रस्ता त्यांनी बनवला आहे, पण याच्यावरती अजून डांबरी वगैरे झालेलं नाही. तर लवकरात लवकर या ठिकाणी डांबरी बी त्यांनी करण्याचा नियोजन या ठिकाणी त्यांनी केलं पाहिजे. या ठिकाणी पूर्ण गावाला पाणी आहे, आमच्या इथं टाकी आहे, पण आमच्या मळ्यामध्ये अजून कनेक्शन या ठिकाणी आलेलं नाही. तर प्रभाग क्रमांक 8 मधील आपण नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. या प्रभागात तसं पाहिलं तर 3 प्रभागांची मोडतोड करून हा नवीन प्रभाग तयार केलेला आहे. या प्रभागात आपल्याला प्रामुख्याने नागरिकांनी अडचणी सांगितल्या की आम्ही ज्या मागील 5 वर्षात जो नगरसेवक निवडून दिला, ते नगरसेवक अक्षरशः 5 वर्षात या वार्डाकडे किंवा या प्रभागातील नागरिकांकडे फिरकलेसुद्धा नाही, असे आपल्याला नागरिकांनी सांगितलेले आहे. तसेच या प्रभागामध्ये नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना अजूनही लाईट, पाणी आणि रस्त्यांची सुविधा आणखीनही हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. या प्रभागाची मोठी शोकांतिका म्हणजे फिल्टर हाऊस उशाला आणि कोरड घशाला अशी नागरिकांची अवस्था पाहायला मिळते. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. पुण्यामधील माधवी घोष भांबुरे यांनी म्यानमार येथील यांगोन इथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये मिसेस टुरिझम इंटरनॅशनल क्वीन ऑफ द ग्लो हा किताब पटकावलाय. वयाच्या 38व्या वर्षी त्यांनी हे सोनेरी यश संपादित केलंय. पुण्यामधील माधवी घोष भांबुरे यांनी म्यानमार येथील यांगोन या ठिकाणी झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये मिसेस टुरिझम इंटरनॅशनल क्वीन ऑफ द ग्लो हा किताब मिळवला आहे. 38व्या वर्षी त्यांनी हा किताब मिळवणं शक्य असतं हे आपल्या कर्तृत्वामधनं सिद्ध केलंय. सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होणं आणि त्यामध्ये यश मिळवणं हे किती कठीण काम असतं हे आपल्याला माहिती आहे. पण पुण्यामधल्या माधवी घोष भांबुरे यांनी आपल्या वयाच्या 38व्या वर्षी म्यानमार देशामधील यांगोन इथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होत माधवी यांनी आजही आपण ही स्पर्धा जिंकण्यासाठी सक्षम आहोत हे सिद्ध केलंय. माधवी घोष यांना 14 वर्षांचा मुलगा आहे.
त्याच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली आहे. त्याचबरोबर त्या स्वतः फिटनेस एक्सपर्ट आहेत. त्यांचं करिअर सांभाळून आपल्या आवडीनिवडी त्या जपतायत. अशा स्पर्धांमध्ये महिलांनी निसंकोचपणे सहभागी झालं पाहिजे. आपल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणच धडपड केली पाहिजे असा संदेश त्यांनी दिलाय. नमस्कार, मी माधवी घोष आणि मी इथे आले आहे तुम्हाला सांगायला की मी गेले होते यांगकाँगला आणि तिथून मी मिसेस टुरिझम इंटरनॅशनल क्वीन ऑफ द ग्लोब हा टायटल जिंकलेला आहे. मला फार अभिमान वाटतो की भारत देशासाठी मी हा क्राऊन आणलेला आहे. याच्यासाठी मला माझे जे मेंटॉर आहेत, कोच आहेत, मिसेस अँजना मॅस्करिनस, त्यांनी फार मदत केली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. माझी कंपनी गोयलगंगा ग्रुप त्यांचा खूप सपोर्ट झाला आहे. माझे हजबंड, माझी फॅमिली आणि माझा मुलगा आणि आई, माझा मुलगा अनिरुद्ध घोष आणि माझी आई प्रभावती भांबुरे यांचा खूप सपोर्ट राहिलेला आहे माझ्या पाठीशी, म्हणून मी आज इथपर्यंत पोचलेले आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी आज 18 वर्ष लग्न होऊनही मी हे अचीव करू शकले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हा एफर्ट टाकावा. कुठेतरी आयुष्यात काहीतरी आपल्याला करता येईल, देशासाठी असं काहीतरी करता येईल. हे मीही कधी ठरवलेलं नव्हतं, पण आज मी हे करून दाखवलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना आज तर न्यू इयरचे विशेस देते मी. आणि यावर्षी प्रत्येकाने काहीतरी ठाम निर्णय करावा की आपण आयुष्यात काहीतरी पुढे करू शकतो. लग्न म्हणजे तिथे सगळं थांबलेलं नाही आहे, मुलं म्हणजे सगळंच थांबलेलं नाही आहे, पण तुम्ही सगळं काही करू शकता, जग जिंकू शकता. त्याच्यामुळे सगळ्यांना स्त्रियांना माझ्याकडनं गुड विशेस अँड थँक्यू सो मच. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी शहरामध्ये एक फिल्मी स्टाईल किस्सा घडलाय. लग्न लागायला अवघा अर्धा तास शिल्लक असताना नवरदेवानं मला मुलगी पसंत नाहीये असं सांगून लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे लग्न मंडपामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण तयार झालं आणि संतप्त वऱ्हाडी मंडळींनी नवरदेवाला चांगलं चोपून काढलंय. 7 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. बायजाबाईचे जेऊर येथील नवरदेव आणि राहुरी येथील नवरी यांचे राहुरी शहरामध्ये 7 जानेवारी रोजी लग्न होतं. दरम्यान लग्नाच्या दिवशी लग्न लागायला केवळ अर्धा तास वेळ राहिला असताना अचानकपणे नवरदेवानं मला मुलगी पसंत नाहीये असं सांगून लग्नाला विरोध केला. त्यामुळे लग्न मंडपामध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी वऱ्हाडी मंडळींनी मात्र नवरदेवाला चांगलंच बदडून काढलंय.
नगर तालुक्यातील बायजाबाईचे जेऊर येथील एका मुलाचा राहुरी येथील एका मुलीशी सर्व नातेवाईकांच्या संमतीनं आणि मुलगा आणि मुलीच्या पसंतीनं विवाह जमला होता। 6 जानेवारी रोजी सायंकाळी राहुरी इथे विवाहस्थळी हळदी समारंभ मोठ्या आनंदात संपन्न झाला होता। तर 7 जानेवारी रोजी दुपारी राहुरी शहरामधील रेल्वे स्टेशन रोड लगत ITI कॉलेज जवळ सदर विवाह मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत असतानाच लग्न लागायला केवळ अर्धा तास वेळ राहिला होता। त्यावेळी अचानकपणे नवरदेवानं गर्जना करत मला मुलगी पसंत नाहीये असं म्हटलं आणि लग्नाला साफ नकार दिला। यावेळी मात्र संतप्त झालेल्या नवरीकडील लोकांनी नवरदेवाला एका खोलीमध्ये डांबून चांगलंच बदलून काढलंय। मात्र नवरदेव तरी देखील आपल्या निर्णयावरती ठाम होता। त्यामुळे लोकांनी त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे। नवरदेवानं लग्नाला का नकार दिला हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये। यावेळी नवरदेव आणि नवरीकडील काही सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी करत तोडगा काढला आणि तडकाफडकीनं दुसरा मुलगा पाहून सदर विवाह पार पाडण्यास सुरुवात केली होती। या लग्नास नकार देणाऱ्या बायजाबाईचे जेऊर येथील नवरदेवाचे 8 ते 10 दिवसांपूर्वी हे लग्न जमलं होतं। मात्र हे लग्न का मोडलं हे अद्याप गुलदस्त्यात आहे। दरम्यान याबाबत नागरिकांमधनं मोठी चर्चा सुरू होती। 8 ते 10 दिवसांमध्ये त्याच्या आई वडिलांनी राहुरी येथील मुलगी पाहून दुसरं लग्न जमवलं होतं। मात्र लग्न सोहळ्याच्या अर्धा तास अगोदर साखरपुडा सुरू असताना सदर मुलानं लग्नाला नकार दिलाय। या घटनेची तर तालुक्यामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। आज या ठिकाणी नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील मुलगा व राहुरी येथील मुलगी यांचा विवाह होत असताना लग्नाला काही वेळ बाकी असताना अचानक नवरदेवाने मला मुलगी पसंत नाही असे म्हणून लग्नाला साफ नकार दिला। यावेळी लग्न मंडपात मोठी खळबळ उडाली होती। लग्नाला उपस्थित असलेल्या काही लोकांनी मध्यस्थी करून तडकाफडकी लगेच दुसरा मुलगा पाहून सदर मुलीचा विवाह जुळवण्यास तयारी सुरू केली आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। पुण्यामध्ये यंदाच्या मोसमामधील पहिला कर्नाटक हापूस आंबा पुण्याच्या मार्केटमध्ये दाखल झालाय। व्यापारी रोहन उरसळे यांच्याकडे या आंब्याची 20 डझन एवढी आवक झाली आहे। प्रति डझन 800 ते 900 रुपये एवढा या आंब्याचा भाव आहे। पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो यंदाच्या मोसमामधील पहिला कर्नाटक हापूस आंबा पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये दाखल झालाय। मार्केट यार्डमधील व्यापारी रोहन उरसळे यांच्याकडे या आंब्यांची 20 डझन इतकी आवक झाली आहे। यावर्षी 15 दिवस आधीच हा आंबा बाजारामध्ये दाखल झालाय। या आंब्याला प्रति डझन 700 ते 800 रुपये इतका भाव आहे। याशिवाय बदाम, सुंदरी, लालबाग या जातीचे आंबे देखील बाजारामध्ये दाखल झालेत। सध्याच्या तारखेला तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने आवक ही कर्नाटक राज्यातूनच होतीये। त्याच्यात व्हरायटी ज्या आहेत तिकडून ते बैगनपल्ली म्हणजे बदाम आंबा, हापूस, लालबाग आणि सुंदरी या प्रामुख्याने या 4 व्हरायटी दाखल झाल्यात। त्यातल्या त्यात बदाम आणि लालबागची आवक चांगली आहे आणि साधारण ही आवक 15 ते 20 दिवस लवकर बाजारात बघायला मिळते। हळूहळू जसं थंडी कमी होईल, उन्हाचा ताप वाढत जाईल तसं आवक पण वाढेल आणि त्याची मागणी पण हळूहळू वाढत जाणार आहे। आता होलसेलमध्ये तुम्ही कच्च्या आंब्याचे जर रेट बघितले तर हापूस आंबा हा 800 ते 900 रुपये प्रति डझन चाललाय। बदाम आंबा 80 ते 90 रुपये किलो, लालबाग आंबा हा 70 ते 80 रुपये किलो आणि सुंदरी आंबा तो 60 ते 70 रुपये किलो चाललेला आहे। प्रतिसाद आत्ता तसं बघायला गेलं तर चांगला आपण म्हणू शकतो, कारण की आवकच मुळात कमी आहे बाजारात। त्यामुळे लिमिटेड क्वांटिटीमध्ये सप्लाय असल्यामुळे घेणारे गिरायकांची मागणी आहे आणि प्रामुख्याने तसं बघायला गेलं तर ही सुरुवात जी कर्नाटकातून झाली आहे त्याला एकच कारण आहे, कारण की कर्नाटकाचे जे शेतकरी आहेत त्यांचं पुणे आणि मुंबई या 2 मार्केटला कायम पहिले प्राधान्य असतं। त्यामुळे ते पहिला आंबा तोडीचा या मार्केट्सला पाठवायला प्रयत्न करतात। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। सगळी मंडळी या धावपळीमध्ये गुंतली आहेत। त्यामुळे नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी आता कुणालाही वेळ नाहीये। शहरामध्ये पिण्याचं पाणी, खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी अशा अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे। निवडणुकीमध्ये या नागरी समस्या सोडवण्यासाठी लाखोंचा खर्च केला जाईल अशी भाषा होते। मात्र सत्ताधारी हे 5 वर्षांमध्ये या समस्या सोडवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेत।
श्रीगोंदा शहरामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये 150 कोटींचा निधी आल्याचे सत्ताधारी दिमाखामध्ये सांगत असले तरी निधीचा विनियोग कसा आणि कुठे झालाय याचा खरा लेखाजोखा त्यांना पालिका निवडणुकीमध्ये मांडावा लागणार आहे. मात्र पदाधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्याची धमक येथील नागरिकांमध्ये नाहीये असं अनेक वेळा समोर आलंय. आता तर निवडणूक आल्यामुळे नागरिकांना कोण कुठून उमेदवारी करणार याचीच काळजी लागली आहे. तर समस्या मांडण्यास आणि त्या ऐकण्यास प्रशासनासह पदाधिकाऱ्यांना मात्र फुरसत नाहीये. शहरामध्ये रस्ते चांगले नाहीयेत, त्याचप्रमाणे पालिका हद्दीमध्ये येणाऱ्या वाड्या वस्त्यांवर देखील धड रस्ते नाहीयेत आणि तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. हे वास्तव आहे. शहराच्या बाहेरून चांगले रस्ते दिसत असले तरी त्यांच्या दर्जाचा प्रश्न कायम आहे. शहरामध्ये काही ठिकाणी रस्त्यावरती टाकलेल्या पेव्हिंग ब्लॉकपेक्षा गटारीचे चेंबर अधिक उंच आहेत. शहरामधील लक्ष्मीनगर येथील भुयारी गटार तुंबल्यामुळे आसपासच्या कुटुंबाचं आरोग्य धोक्यात आलंय. येथील नागरिकांनी पाठपुरावा केलाय, मात्र गटार दुरुस्त होऊन त्यावरील रस्ता झालाच नाहीये. इथे सुशिक्षित नागरिक राहत असले तरी राजकीय दडपणामुळे कोणीही पुढे येऊन काहीही बोलत नाहीये. त्यामुळे हे प्रश्न अजूनही तसेच आहेत. तर मधून भाजी मंडईत जाणार हा रोड आहे, त्याचं बऱ्याच वर्षापासून काम रखडलं होतं. पण यावेळेस रखडलं तर त्यातले ते काम रखडलं, पण त्याच्यात ते चेंबरवर राहिली होती आणि फरशी खाली होती. त्यामुळे ते पत्रकारांनी मला विचारल्यानंतर मी त्यांना ती प्रतिक्रिया दिली की हे काम असं अपुरं राहिले आणि हे एवढं झाले आणि परत नंतर मधला आडवा रोड अजून तसाच राहिला कामाचा. त्याविषयी काही निर्णय माहीत नाही. परंतु काल प्रतिक्रिया दिल्यानंतर आज चेंबरचं काम झालेलं आहे, निम्मं काम झालेलं आहे, अजून अपूर्ण राहिलेलं आहे. आता पूर्ण कधी येईल हे सांगता येत नाही. ही नगरपालिकेची अवस्था वाईट आहे. मुख्य अधिकारी काय स्वतः येऊन समक्ष पाहत नाही आणि खात्रीही करीत नाही आणि त्याच्यामुळं की या कामात थोडी दिरंगाई होती. कामाची पाहणी केली पाहिजे, ऑफिस सोडलं पाहिजे. जे खरे काय कामं आहेत तर हे असेही कामं त्यांनी केले पाहिजे. त्याच्यावर दुर्लक्ष करून काय चालणार नाही. तर हे प्रामाणिकपणाचं त्यांनी काम करावं. आता नेमका निवडणुका आल्यात तरीसुद्धा आता हे जे सगळे उमेदवार नगराध्यक्ष नंतर पहिले पदसिद्ध नगरसेवक हे आता सध्या प्रचाराच्या याच्यात गुंतलेले असल्यामुळं इकडं हे मुख्य अधिकाऱ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी ते कामाकडं जरा दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळं लोकांची हेळसांड होती. तसंच आता हे मधला रस्ता आहे तो याचा पेठेचा, तो तिकडून ते पाणी इतकं बाहेर पडतं की सकाळी दर्शनाला जाताना तो अजिबात ते हे पाणीच थांबत नाही. चौकट पाणी, कोणाला क्वाक नाही, कोणाची काय अवस्था आहे. तशीच परिस्थिती मध्यंतरी मधल्या रोडला जर शिंपी गल्लीकडे जर वळालो तर अर्ध्या शिंपी गल्ली ती पाण्यातच असते आणि सकाळी हीच अशी अवस्था आहे, अत्यंत दुरावस्था आहे. त्यामुळं आता जरी निवडणुकीचे दिवस असले आणि जर कार्यकर्ते जरी कामात गुंतलेले असले तरी मुख्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही याची त्यांनी जरा नोंद घेतली पाहिजे. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. आमदार शिवाजी कर्डिले यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांसाठी भव्य कार्यक्रमाचे केलं आयोजन. पत्रकारांचा कर्डिलेंच्या हस्ते करण्यात आलाय सत्कार. पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये रेझिंग डे साजरा. विद्यार्थ्यांना कायद्याची आणि शस्त्रांची देण्यात आली आहे माहिती. श्रीगोंद्यामधील प्रभाग क्रमांक 8 मध्ये फिल्टर हाऊस उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती, नागरिकांची नाराजी व्यक्त. आणि राहुरी शहरामध्ये फिल्मी स्टाईलची घटना. एका लग्नामध्ये नवरदेवानं दिला लग्नास नकार. संतप्त वराडींनी नवरदेवाला दिलाय चांगला चोप. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमान बिनधास्त.